नमोबुद्धाय जय भीम मित्रांनो। आणि या चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर या दीक्षाभूमी या परिसरामध्ये पोहोचलो आणि या ठिकाणी संविधान बचाव आंदोलन आणि या संघटनेच्या वतीने आज इथे भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती फैलाचं काम सुद्धा चालू आहे। थेट आपल्याशी मान्यवर साहेब जुळलेले आहे। काय सांगता चालू आहे सर आपला का? मी मेघराज डोमाजी राऊत, संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष। तर गेल्या 13 वर्षापासून संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय संघटनेची आम्ही निर्मिती केली आणि संघटनेच्या माध्यमातून सर्व भारतभर शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या बहुजन समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी त्यांच्या सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये संघटनेच्या वतीने आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व महापुरुषांचे पुस्तके मोफत आम्ही देत असतो। त्याचप्रमाणे संविधानाच्या प्रतीचे सुद्धा वाटप करत असतो आणि जे गुणवंत विद्यार्थी 10वी 12वीचे असतात, SC ST OBCचे, त्यांचा सुद्धा मान सन्मान करतो, सत्कार करतो। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संपूर्ण गायक मंडळी त्यांचे सुद्धा आम्ही सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर बाहेर राज्यामध्ये घेत असतो, जेणेकरून आपल्या बहुजन समाजामध्ये जे महापुरुषांचे विचार त्यांचे केलेले कार्य येणाऱ्या पिढीला आपण दिला पाहिजे, जेणेकरून जे होणारी पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये। महापुरुषांचे विचार त्यांच्या अंगी असावा, योग्य शिक्षण त्याने घेतला पाहिजे आणि आपल्या शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिले त्या संविधानाचा उपयोग करून स्वतःचा कल्याण केले पाहिजे, स्वयं प्रकाशित व्हा असे तथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितले होते। स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार झाले पाहिजे आणि संविधानाचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या स्वतःचा विकास केला पाहिजे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या मार्गाने त्यांनी केलेल्या कार्याप्रमाणे आपण या संघटनेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम हे करत असतो। त्याचबरोबर दीक्षाभूमी नागपूर 2 ऑक्टोबरला तिथे सुद्धा आपला दरवर्षी मोठा कार्यक्रम होतो। त्याचाच भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमी नागपूर इथे धम्म दीक्षा दिली। त्यानंतर 15 ऑक्टोबरला चंद्रपूर दीक्षाभूमी इथे आले आणि 16 ऑक्टोबरला उपस्थित सर्व बांधवांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली। त्यामुळे दोन्ही हे पवित्र स्थळ या ठिकाणी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करीत असतो। त्याचाच भाग म्हणून 15 आणि 16 ऑक्टोबर या दोन्ही दिवस आमचा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे। अनेक गायक मंडळीला आम्ही बोलवलो, त्याचबरोबर भोजनदानचा सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन होता, महापुरुषांच्या सर्व पुस्तकाचा वितरण होता, संविधानाच्या प्रतीचा सुद्धा वाटप होता। हे कार्य संघटनेच्या वतीने जेथपर्यंत चंद्रसूर्य आहे आणि जेथपर्यंत आमच्या अंगामध्ये रक्ताचा थेंब थेंब आहे तेथपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून अनेक जिल्ह्यामध्ये आमचे बाड्या तयार होत आहेत, महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये आणि बाहेर राज्यामध्ये हे काम सतत आम्ही सुरू ठेवू, जेणेकरून संविधानावरती होणारा हमला हा थांबला पाहिजे आणि संविधानाप्रमाणे SC ST OBCला न्याय हक्क मिळाला पाहिजे, हाच आमचा एक उद्देश आहे। हे होते मान्यवर साहेब आणि चंद्रपूर जिल्ह्यातून धम्मचक्र आणि प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे आणि संविधान बचाव आंदोलन हा संघटन आहे आणि इथे आज इथे त्यांनी एक मोठा कार्यक्रम घेऊन जनतेला आवाहन केलेलं आहे की संविधानाला वाचण्याची ताकद निर्माण करावी। आपल्याकडे मान्यवर साहेब आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय जाणून घेऊया। थेट चॅनलशी महेंद्र सातपुते साहेब जुळलेले आहे आणि आज
नागपूर ते चंद्रपूर गाठून त्यांनी आज या धम्मचक्र अनप्रवर्तन दिनाच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिरकत केली होती आणि ठिकठिकाणी जाऊन जनतेमध्ये संविधानाच्या जागर ते करतात आणि थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगायचं सर, आपला परिचय सांगा. मी महेंद्र सातपुते, राष्ट्रीय प्रभारी संविधान बचाव आंदोलन संघटन. आज 16 ऑक्टोबर 2025 दीक्षाभूमी परिसर चंद्रपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर 1956 साली या भारतीयांना धम्म या ठिकाणी दीक्षा दिली आणि त्या निमित्तानं संविधान बचाव आंदोलन संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून जनजागृती व्हावी याच मुख्य हेतूने संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा सत्कार, भोजनदान अशा विविध मानवतावादी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत असते आणि कुठेतरी जनसामान्यामध्ये जे विकृती आहे हे बाहेर निघून महापुरुषांचे विचार त्यांनी अंगीकारावे याच मुख्य हेतूने आम्ही या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम घेत असतो. आणि आज या ठिकाणी बरेच पूर्ण आपल्या चंद्रपूरसह महाराष्ट्रातून इथे अनुयायी आलेले होते आणि आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना विचार जावेत याकरता विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि एवढेच मी या ठिकाणी सांगतो आणि धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या सर्व अनुयायांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे होते मान्य साहेब. आणि चंद्रपूर या जिल्ह्यातून धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या त्यांनी जनतेला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा जुळलेले आहे, त्यांची वार्ता करूया. ते चॅनलशी कपिता जुनगेरे मॅडम सुद्धा जुळलेले आहे आणि तळागाळाच्या लोकांना एकत्र करून संविधानाचे हात मजबूत करत आहे. आणि या संविधान बचाव आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून तळागाळाच्या लोकांना संविधानाचे धडे देण्याचे काम सुद्धा ते करतात. आणि आज या चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर इथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने एक सुंदर असा उपक्रम राबवून आणि त्या उपक्रमामध्ये त्यांनी मोठी भूमिका निभावली होती आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून जनतेपर्यंत त्यांना विशेष काय सांगणं आहे जाणून घेऊया. त्यांचं काय सांगणं मॅडम, आपला परिचय सांगा. मी पपिता जुनगरे, राष्ट्रीय संविधान बचाव आंदोलन सामाजिक संघटनेची राष्ट्रीय महासचिव आहे. गेल्या 13 वर्षापासून संविधान बचाव आंदोलन हे आम्ही उभारलेलं आहे आणि गावागावामध्ये जाऊन सर्व महापुरुषाचे विचार प्रबोधन, गायकाच्या माध्यमातून प्रबोधन, पुस्तकं, तथागताची पुस्तकं आणि सर्व महापुरुषाचे पुस्तकं, संविधानाचे पुस्तक किंवा गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार, त्या शाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना विचारून गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार वगैरे त्या स्टेजवर घेत असतो आणि सगळ्या गायकाच्या माध्यमातून त्यांचे विचार गावागावाकडे वळून आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो. आणि दीक्षाभूमीमध्ये नागपूर बाबासाहेबांनी नागपूरला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून तिथे दीक्षा घेतली होती, त्यानुसार तिथे दीक्षा 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि इथे 16 तारखेला दीक्षा दिली. तर आम्ही गेल्या 13 वर्षापासून आम्ही नागपूरला पण कार्यक्रम घेत असतो विचारावर आणि चंद्रपूरला पण कार्यक्रम घेत असतो. आणि मग ऑक्टोबरपासून सर्व गावागावामध्ये 12ही महिने आम्ही प्रत्येक तालुका लेवल आणि डिस्ट्रिक्ट लेवल, गोंदिया, भंडारा आणि इतर सगळ्याच ठिकाणी आम्ही जाऊन खेड्यापाड्यावर तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असतो आणि सगळ्या पायाच्या काड्या करून आम्ही सगळ्यांना विचार पोचवायचं काम करत असतो. हे माझे संघटना संविधान बचाव आंदोलनातर्फे माझी शुभेच्छा आहे. आणि चंद्रपूर दीक्षाभूमीवर आम्ही हा कार्यक्रम आज लाखो लोकांच्या याच्यानुसार संघटनेच्या याच्यानुसार आम्ही ते कार्यक्रम घेतलेला आहे.
मान्यवर मॅडमांनी संविधान बचाव आंदोलनच्या माध्यमातून एक सुंदर असा उपक्रम राबवला. तळागाळाच्या लोकांना मजबूतीचं काम करतात आणि भंडारा, गोंदिया, यवतमाळ, बुलढाणासारख्या जिल्ह्यातून आलेल्या भाविकांना, दूर क्षेत्रातून आलेल्या गावाकडून क्षेत्रांना, या भीमाच्या पाखरांना या चंद्रपूर जिल्ह्यातून एक भोजन दानाचा त्यांनी उपक्रम राबवून आणि या ठिकाणी वाचकांची बी आवड असते आणि त्या ठिकाणी पुस्तकाचं वाटप करून तथागतांनी गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वाढवण्याचं काम ताकदीनं ते करत आहे. संविधान बचाव आंदोलन हा संघटन आहे आणि ज्याप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा एक आपल्याला अनुभवाचा ठेवा दिला होता. त्याच्यातून हा एक संघटन संविधान बचाव आंदोलनचा हा संघटनाच्या माध्यमातून तळागाळाच्या लोकांपर्यंत आपला आवाज बुलंद करत आहे. मान्यवर मॅडमने आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे आणि आमच्या चॅनलच्या वतीने सुद्धा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. थेट आपल्या चॅनलशी सायली जुनगडे मॅडम जुळलेले आहे. हा एक युवा चेहरा आहे आणि युवकांची एक मोठी फौज सुद्धा ते निर्माण करत आहे आणि या युवा चेहऱ्यांचं जनतेला काही विशेष सांगणं आहे म्हणून आज आपल्या चॅनल जुळलेले आहे. तरी आपण तळागाळाच्या लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचण्याचं काम करता. काय सांगणार विशेष आपला परिचय असा? जय भीम, नमो बुद्धाय. मी सायली जुनगरे. गेल्या काही वर्षापासून मी माझ्या मम्मीसोबत कार्यक्रमामध्ये येते, अटेंड करते. माझं एकच बोलणं आहे की आम्ही हा प्रोग्राम याच्यासाठी ठेवतो की काही लोकांना ज्यांना म्हणजे संविधानाला समजायचं आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम ठेवतो. भरपूर असा गीत गायनाचा, प्रबोधनाचा कार्यक्रम असतो. आमचं हे उद्देश असतो की संविधान वाचवा, आमची हे आहे. तर आमची म्हणजे लाईक आम्ही इथे प्रोग्राम ठेवतो. इथे भोजनदानाचा कार्यक्रम असतो, विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा कार्यक्रम असतो. खूप सुंदर असा कार्यक्रम होतो. आमचं एवढंच हे आमचं एकच आहे की धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हावासियांना धम्मचक्र अनुपरिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.